महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, सह्याद्रीच्या कणाकणात लपलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शूरवीरांचा महाराष्ट्र. याच महाराष्ट्राला ऐतिहासिक जेवढा वारसा लाभला आहे तेवढाच भौगोलिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. निगोजची जगप्रसिद्ध रांजणखळगे आपल्याला माहीतच असतील, पण अशाच प्रकारची कलाकृती पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदी पात्रात आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये, एक नव्या ठिकाणी. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे आल्यानंतर तुम्हाला एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळेल. आणि ते ठिकाण म्हणजे कुंडमळा. या ठिकाणाला लाभलेल्या निसर्गाच्या चमत्काराची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायची आहे. खळखळून वाहणारी इंद्रायणी नदी आणि अतिशय सुंदर, मनाला मोहित करून टाकणारा सभोवतालचा हा परिसर एक सुखद अनुभव देऊन जातो. पुण्यावरून कुंडमळा हे ठिकाण जेमतेम 30 किलोमीटरवरती, आणि जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर जवळील रेल्वे स्टेशन बागडेवाडी, जे की फक्त 2 किलोमीटरवरती आहे. या नदीवर एक अतिशय छोटा पूल बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जेमतेम लोक व 2 चाकी जाईल एवढाच हा पूल. नदीपात्रातच प्रचंड मोठ्या कातळावरती कुंडदेवी मातेचं मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊन काही वेळ मंदिराजवळच घालवला. कुंडमळ्याचा हा परिसर नक्कीच मन प्रसन्न करून टाकणारा आहे. आता आपण ती कलाकृती पाहूयात जी पाहण्यासाठी आपण आज इथपर्यंत आलो आहोत. इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथल्या प्रत्येक दगडाला एक वेगवेगळा आकार मिळालेला आहे. मी बोलतोय रांजणखळग्याविषयी. महाराष्ट्रामध्ये कुंडमेळा हे असं ठिकाण आहे जिथं वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला कुंड पाहायला मिळतात. कुंड म्हणजे दगडांना आलेले वेगवेगळे आकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रांजणखळग्यांना स्थानिक लोक कुंड असे म्हणतात. अशा प्रकारची निसर्गाची कलाकृती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारं भूरूप आहे. नदीपात्रात वाहून येणारे दगडगोटे व खडक यांच्यात होणाऱ्या संघर्षाने मृदू खडकांची झीज होते व कठीण खडकाचा भाग तसाच राहतो. खडकावरील या खोलगट भागात दगड गोटे अडकले जातात व पाण्याचा जोरदार प्रवाहाने हे दगडगोटे या भागात फिरून खोलगट भागाचे गोलाकार खड्ड्यामध्ये रूपांतर होते. एक असं गाव, एक असे ठिकाण, तुम्हाला एक भौगोलिक चमत्कार पाहायला मिळतो. इथं आल्यावरती तुम्हाला दगडांना वेगवेगळे आकार पाहायला मिळतात जे की पाण्यामुळे आलेले आहेत, आणि हे पाहिल्यावरती आपण आश्चर्यचकित होऊन जातो. वर्षानुवर्ष चाललेल्या या क्रियेमुळे खड्ड्यांच्या आकारात हळूहळू वाढ होऊन त्याचे रांजणाकार खळग्यात रूपांतर होते. या ठिकाणची हे जी रांजणखळगे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी बरेचसे भूगोलतज्ञ, अभ्यासक या ठिकाणी सतत भेट देत असतात. या ठिकाणी खाण्यासाठी काही स्नॅक्स उपलब्ध होतात, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातील या सुंदर भौगोलिक वारसा लाभलेल्या कुंडमळा या ठिकाणाला आपण एकदा नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ हा आज आपण इथेच समाप्त करीत आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा.
सुट्ट्या आल्यात, सॅटर्डे संडे आलाय, चला तर मग पुण्याच्या जवळ 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला घेऊन जाते कुंडमळ्यामध्ये.